नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एअर इंडिया एअरपोर्ट भरती निघाली मित्रांनो. तर या भरतीसाठी आपल्याला ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. बघा मित्रांनो, सिलेक्शन प्रोसेस काय असेल, डायरेक्ट इंटरव्ह्यू असेल मित्रांनो. आता ॲप्लिकेशन ऑफलाईन कसं करायचं ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे आणि कोणत्या ठिकाणी ऑफलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करायचंय ते सर्व डिटेल आपण पुढे बघणार आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, तुम्हाला ही PDF मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. ते डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही डाउनलोड करून सर्व डिटेल तुम्ही बघू शकता मित्रांनो. बघा मित्रांनो, एकूण पोस्ट किती आहे? 1 2 3 4 5 6 6 पोस्ट आहे मित्रांनो. स्टेशन जयपूर, फक्त जयपूर स्टेशन साठी वरती आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आता ज्युनियर ऑफिसर टेक्निकल 2 वॅकेन्सी आहे आणि त्याची इंटरव्ह्यू डेट काय आहे मित्रांनो? 8/5/2024 ला इंटरव्ह्यू असेल. 9:30 वाजता स्टार्ट होईल मित्रांनो आणि एंड 12:30 पर्यंत इंटरव्ह्यू असेल मित्रांनो. आणि ॲड्रेस कोणता असेल मित्रांनो? वेणू मध्यवर्त ॲव्हिशन्स अकॅडमी 102 विनायक प्लाझा डॉक्टर्स कॉलनी बुद्धा सिंहपुरा संगनेर जयपूर या ठिकाणी तुम्हाला जायचं मित्रांनो. इथे इंटरव्ह्यू असेल, या ॲड्रेसवरती इंटरव्ह्यू असेल मित्रांनो. एका पेजवरती लिहून घ्यायचं मित्रांनो हा ॲड्रेस आणि या ॲड्रेसवरती जायचंय तुम्हाला मित्रांनो. बघा, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह 21 वॅकेन्सी असेल. त्याची इंटरव्ह्यू डेट काय असेल मित्रांनो? 9/5/2024 9:30 वाजता स्टार्ट होईल आणि 12:30 वाजता एंड होणार आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, प्रत्येक पोस्टसाठी डेट वेगळी दिली आहे आणि त्या डेटवरती जायचं. तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करताय ॲप्लिकेशन त्याच्या पुढे बघायचंय मित्रांनो. त्याची डेट बघायचे आणि किती वाजता स्टार्ट होईल आणि किती वाजता एंड होणार आहे इंटरव्ह्यू, हे सर्व डिटेल या इथे तुम्हाला दिसतंय या टेबलमध्ये मित्रांनो. बघा मित्रांनो, आणखी पुढे बघू आपण. आता इंडियन नॅशनल मेल फिमेल्स who meet with the requirement stipulate as mentions here may apply for the variation post at Jaipur airport. आता फिक्स टर्म्स कॉन्ट्रॅक्ट बेसिस 3 इयर्स असेल मित्रांनो. कॉन्ट्रॅक्ट बेसिस 3 इयर्स असेल. आणि नेक्स्ट काय असेल मित्रांनो? बघा पुढे. बघा मित्रांनो, पोझिशन काय असेल? ज्युनियर ऑफिसर टेक्निकल. आता त्याची पात्रता काय असेल? क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स हे पात्रता रीड करायचे मित्रांनो. पात्रता रीड केल्यानंतर त्याची सॅलरी किती असेल? त्या पोस्टसाठी आपण ॲप्लिकेशन अप्लाय करतोय तर त्याची सॅलरी किती असेल? 29,760 रुपये असेल. आणि अप्पर एज लिमिट आता कॅटेगरी वाईज असेल मित्रांनो. ओबीसी, SC, ST त्याचे कॅटेगरी वाईज हे सर्व रीड करून घ्यायचे तुम्ही. किती 3 वर्षे सूट असेल आणि 3 वर्ष 5 वर्ष सूट असेल SC ST साठी. हे सर्व डिटेल तुम्हाला इथे पोस्ट वाईज दिसेल मित्रांनो. आता नेक्स्ट बघा मित्रांनो, ऑफलाईन ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं. आता ऑफलाईन ॲप्लिकेशन हे बघा मित्रांनो, सिलेक्शन प्रोसिजर. आता सिलेक्शन प्रोसिजर काय आहे हे सर्व डिटेल तुम्हाला मी ऑलरेडी तुम्हाला डिस्कशन केलंय मित्रांनो आपण. बघा मित्रांनो, एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड. आता एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड इथे दिले मित्रांनो. हे फक्त ऑफिस बघा, अ डायरेक्ट रिक्रुटमेंट अँड नो एजन्सी इन्स्टिट्यूट इन्व्हॉल्ड. बघा मित्रांनो, इथे एज ए डायरेक्ट रिक्रुटमेंट अँड नो एजन्सी इन्स्टिट्यूट इन्व्हॉल्ड मित्रांनो. हे ऑफिस यूज साठी आहे. तर फॉर ऑफिस यूज ओनली हे फिलअप करायचं नाही तुम्ही. हे ब्लँक सोडायचंय मित्रांनो फॉर्म भरताना. नंतर तुम्हाला काय करायचंय मित्रांनो, इथून तुम्हाला फिलअप करायचंय तुमचं रिसेंटली कलर पासपोर्ट फोटो असेल ते तुम्ही इथे लावायचंय मित्रांनो. नंतर पोझिशन्स ॲप्लिकेशन फॉर. आता कोणत्या पोझिशनसाठी तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करताय ते सर्व इथे फिलअप करायचं मित्रांनो. नंतर सिलेक्टेड स्टेशन. आता कोणत्या स्टेशनसाठी तुम्ही सिलेक्टेड आहे सर्व इथे फिलअप करायचंय मित्रांनो. नंतर बघा मित्रांनो, तुमचं फुल नेम इथे इन ब्लॉक लेटर्स तुम्ही कॅपिटल मध्ये सर्व लिहायचे मित्रांनो. फर्स्ट नेम, मिडल नेम, सरनेम, फादर नेम, डेट ऑफ बर्थ आणि प्लेस अँड स्टेट ऑफ बर्थ हे सर्व लिहायचे मित्रांनो. इथे व्यवस्थित फिलअप करायचे. ॲड्रेस व्यवस्थित फिलअप करायचे.
नंतर पिन कोड, स्टेट, मोबाईल नंबर, जेंडर, मॅरिड अनमॅरिड, नॅशनल, रिजन्स, मदर टंग्स, पॅन नंबर्स, आधार नंबर्स. आता इथे बघा SC ST EW जनरल हे सर्व दिले मित्रांनो. तुम्ही फक्त इथे काय करायचं, टिक करून द्यायचं. हे सर्व टिक केल्यानंतर तुम्ही एक सर्व्हिसमॅन आहे का असं विचारलं मित्रांनो. असेल तर येस, नसेल तर नो करायचं मित्रांनो. नंतर पुढचं काय असेल मित्रांनो, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, मॅट्रिक्युलेशन, SSC आणि वॉर्ड्स. आता तुम्हाला काय करायचंय मित्रांनो, 10वी 12वी, डिप्लोमा, ITI, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट जे असेल तुमचं ते तुम्ही इथे. आता 10वी कोणत्या बोर्डमधून पास झाले तुम्ही ते बोर्डचं नाव लिहायचं मित्रांनो, डेट, पासिंग डेट लिहायचे आणि ड्युरेशन कोणती किती कालावधीमध्ये पास आउट झाले होते आणि त्याचं आपल्याला इथे पर्सेंटेज लिहायचंय मित्रांनो. सेम टू सेम 12वी पण तसंच भरायचंय मित्रांनो. ITI झालं असेल ते पण सेम टू सेम फिलअप करायचंय. ग्रॅज्युएट पण सेम टू सेम फिलअप करायचंय. BE झालं असेल ते पण सेम टू सेम तुम्ही फिलअप करायचे मित्रांनो. हे फिलअप केल्यानंतर हे बघा मित्रांनो, फ्लुएन्सी इन लँग्वेज मार्क्स. आता तुम्हाला कोणकोणती लँग्वेज येते, इंग्लिश, हिंदी, लोकल स्पीच, मदर्स टंग्स, ओदर्स जे असेल ते तुमचं. तर तुम्ही इथे काय करायचं मित्रांनो, इंग्लिश वाचता येते का असेल तर हे टिक करायचं. बोलता येते का टिक करायचं. लिहिता येते का टिक करायचं. हे सर्व तुम्ही 3 पॉइंट हे डिटेलमध्ये फिलअप करायचंय मित्रांनो. फक्त टिक करायचंय. नंतर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे सर्व डिटेल तुम्ही फिलअप करायचं या टेबलामध्ये मित्रांनो. नंतर तुमच्याकडे लायसन असेल, LMV किंवा HMV असेल, लायसन नंबर, डेट इश्यू, व्हॅलिड, हे सर्व डिटेल तुम्ही लायसनचं भरायचं मित्रांनो. इथे फिलअप करायचंय. नंतर हे बघा मित्रांनो, SC ST साठी डिमांड ड्रॉप इश्यू करायचे गरज नाही मित्रांनो. फक्त अदर कॅटेगरीला डिमांड ड्रॉप काढायचं आहे. 500 रुपयाचं डिमांड ड्रॉप एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड पे एट मुंबई या नावाने तुम्हाला डिमांड ड्रॉप काढायचे मित्रांनो. डिमांड ड्रॉप तुम्हाला त्या पॉकेट आपल्या लिफाफ्यामध्ये जोडायचं मित्रांनो. आता डिक्लेरेशन काय असेल मित्रांनो, डिक्लेरेशन तुमचं प्लेस, विलेज नेम, सिटी नेम इथे फिलअप करायचंय, डेट फिलअप करायचं आणि सिग्नेचर करून द्यायचं मित्रांनो. हे बघा मी हे डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तुम्हाला. मी हे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं ऑफलाईन ऍप्लिकेशन. आता लिस्ट डॉक्युमेंट कॉपीज टू अटॅच. आता कोणकोणते डॉक्युमेंट जो तुम्हाला अटॅचमेंट करायचे, ऍप्लिकेशन फी, ऍप्लिकेबल आणि स्कूलिंग सर्टिफिकेट, 10th 12th, फर्स्ट इयर ग्रॅज्युएशन, सेकंड इयर ग्रॅज्युएशन, थर्ड इयर ग्रॅज्युएशन जे असेल ते तुम्ही हे सर्व लिस्ट तुम्ही व्यवस्थित बघून घ्यायचे. ही लिस्ट तुम्हाला सर्व डॉक्युमेंट स्टेप बाय स्टेप जोडायचं, या सिरियल वाईज जोडायचं मित्रांनो. हे सर्व अटॅचमेंट करायचं आहे. नंतर तुम्हाला बघा मित्रांनो, आता मी ही PDF तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दिले. तुम्ही डायरेक्ट तिथे डाउनलोड करून तुम्ही ऑफलाईन ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.